मी आज भेंडीची भाजी करणार आहे, पण कणी हे झाडाचे भेंडे आहेत, आपल्या गावाकडनं आलेले आहेत। हे कणी इथे या कवळ्या भेंड्या अशा मी चिरून घेतलेले आहेत आणि ह्या जून आहे, त्याची मी अशी साल पडलेली याची साल काढून अशी ही कणीस आहे बघा, हे काढलेलं आहे। इथे कांदा घेतलेला आहे, इथे टोमॅटो घेतलेला आहे। तव्यामध्येच करणार आहे, कारण ते भेंडीची कणसं असतात की नाही, ते असं पसरट भांड्यात तव्यातच करायला लागतात, नाही तर मग ते सगळे दाणे कणी गळून पडतात। तर इथे मी तेल घातलेलं आहे, तेल चांगलं तापू द्यायचं। त्यानंतर त्यामध्ये जिरा टाकूया। जिरा टाकलेला आहे तेलामध्ये। त्यानंतर हा बारीक चिरलेला कांदा आणि इथे टोमॅटो आहे तो टाकूया। मध्ये कांदा टोमॅटो थोडा परतल्यानंतर हळद टाकलेली आहे। त्यानंतर घरगुती लाल तिखट टाकायचं, मीठ टाकायचं आता चवीपुरतं ह्यासोबतच। ही चिरलेली भेंडी टाकायची, हेच नाही टाकायचं, फक्त हे टाकायचं। आपण थोडंसं चमच्यानं असं परतून घ्यायचं, त्याच कणी बारीक करायचं आणि हे झाकण ठेवून घ्यायचं आणि बारीक गॅसवर कणी हे असे वाफवून घ्यायचे। बघा झाकण काढल्यानंतर असे कणी वाफलेले दिसते। हे एकदा चमच्यानं परतून घ्यायची आणि त्यामध्ये त्यानंतर जी भेंडीची कणसं आहेत ती टाकायची आणि परत सगळे मिक्स करायचं आणि परत झाकून ठेवून कणी बारीक गॅसवर ठेवून द्यायचं। त्यामध्ये काही जास्त मसाला वगैरे घालायला लागत नाही, अगदी साध्या कमी साहित्यामध्ये कधी मस्तपैकी अशी भेंडी चरचरीत होते। तर मी ह्यावर कधी परत झाकण ठेवते, तिथे तुम्हाला दाखवते। मस्तपैकी आपली भेंडी झालेली कोवळी असल्यामुळे कधी पटकन शिजते पण ते चरचरीत। तिकडे मी भात ठेवल्या कुकरला, पण शिटा झालेला चरचरीत अशी आपली तव्यातली भेंडी तयार। हॅलो नमस्कार, मी प्रतिभा, तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। आज मी कधी किचन झाडून घेणार आहे। काल परवा दिवशी माझा हॉल झाला, काल वरांडा जिना ते सगळं झालं। 2 रूम काय ते मी वरचीवर झाडते, ते नंतर मी फक्त झाडून पुसून घेऊ शकते। तर आज मी कधी किचन झाडणार आहे। उन्हाळ्यात कसं होते माहिती आहे, उन्हाळ्यात ही सगळी जी बरण्या वगैरे आहेत की नाही त्या सगळ्या मी रिकाम करते। प्लॅस्टिकच्या पिशवीत छोट्या ज्या कॅरी बॅग असतात ना त्यामध्ये ठेवते, त्यानंतर त्याला गाठी बांधून कधी ते मोठ्या प्लॅस्टिकच्या पोत्यात असं घालून ठेवते। डबे पण रिकामे करते, जे काय पिठं तांदूळ वगैरे असेल ते रिकामं करते, ते पण तसंच कधी बांधून ठेवते। ते पोतं कधी दुसऱ्या रूममध्ये ठेवते आणि ही सगळी भांडी कधी मी बाहेर वडून घेते, सगळी बाहेर ठेवते। म्हणजे ट्रॉलीजमधलं पण सगळं मोठ्या मोठ्या टपामध्ये काढते, वाट्या वगैरे आणि सगळं कधी ही जी मोठी भांडी आहेत की नाही लॅपटॉपची, तर ह्यामध्ये मी सगळं छोटे छोटे वाट्या वगैरे सगळं साहित्य भांड्या असतात की नाही ट्रॉलीजमधले ते काढते आणि बाहेर ठेवते। खालच्या ट्रॉलीचे जे खालचे कप्पे आहेत ते पण माझे निघते, ते पण मी बाहेरच ठेवते। म्हणजे जे घासायचं धुवायचं असतं की नाही ते सगळं बाहेर काढून घेते, म्हणजे कसं एकदा रिकामं झालं कणी की झाडायला पण बरं। त्यानंतर मग कधी सगळं हे वरचं झाडून घेते। त्यानंतर हे सगळं असतं की नाही हे मला कधी ते मला पाणी मारून घासून कधी धुवून घ्यायला लागते। त्यानंतर हे बघा इथली ही भिंत असते की नाही खालची अर्ध्यातून खाली, तर तिथं पण मला कधी असं पहिल्यांदा साबणानं निर्माण असं घासायला लागते, त्यानंतर पाणी मारून धुवून घ्यायला लागते। त्यानंतर ट्रॉलीज पण सगळ्या घासायला लागतात, धुवायला लागतात। खिडक्या पण मला पाणी मारून घ्यायला लागते, ते रॅक पण कधी पाणी मारून वगैरे घासून घ्यायला लागते। त्यानंतर फरशी घासायची आणि त्यानंतर सगळं पाणी कधी हॉलमध्ये त्या व्हरांड्यातनं मी जिन्याच्या खाली घालवते। तर त्याला कधी मला 2-2.5 तास तरी जातात ते धुवायला वगैरे, सगळं धुवायला, देवारा वगैरे सगळं धुवायला। मग त्यानंतर काय करते, भांडी घासायला घेते। मला एकटीला कधी भांडी घासायला म्हटलं की 3 तास लागतात, कारण मी कधी बघून असे करते की बाबा मी एकदा 2दा बघितलेलं की मला एकटीला भांडी घासायला किती वेळ लागते। त्यानंतर अजून कोण जर मदतीला असले की 1.5 तास लागतो। पण कसं आमच्या गावाकडे कधी घर झाडायला शक्यतो येत नाही, शेताकडे जातात रोज माणसं आणि त्या बायकांना कसं सगळे एकत्र मिळून शेताकडे काम वगैरे करतात की नाही, ते त्यांना बरं वाटतं। घर झाडायला थोडंसं असं कमी पण वाटतं। आपल्या जवळच्या ज्या असतात की नाही ते एखाद्या दिवस वेळ काढून येतात, पण प्रत्येक वेळी त्या मिळतीलच की नाही असं काही नसतं। त्यामुळे आज कधी मला एकटीलाच घासायचं आहे, पण कधी काल थोडंसं ऊन होतं, पण आज कधी ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे मला भांडी पण कधी बाहेर सगळी ही नेऊन चालणारच नाही जरी घासली। पहिलं कसं ते आपली जुनी रूम होती, त्या रूमच्या आतमध्ये मी कधी घासून पालती घालून ठेवायची आणि त्या दिवशी परत कधी ती भांडी सगळी घासून झाल्यानंतर परत इकडे कधी किचनमध्ये कपडा फिरवून घ्यायचा। सुकलं असलं तर मी भांडी आत आणायचे, नसेल सुकलं कधी मी भांडी तशीच ठेवू द्यायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेवण करत करत ती भांडी आणून मी लावून घ्यायची। पण आता कधी ती आपण रूम पण पाडलेले आहे, त्यामुळे रूम पण नाही आहे, त्यामुळे बाहेर जरी पालती घातलं तर पाऊस कधी येईल याची गॅरंटी नाही। त्यामुळे जरी घासून तिथं पालती केलं की नाही तरी पाऊस आला तर परत काढायला लागणार, दिवस माझा त्यातच जाणार आहे। त्यामुळे मी ह्यावेळी ठरवले आत या किचनमध्येच मला जितक्या पद्धतीने झाडता येईल धुता येईल त्या पद्धतीनेच मी आज
करणार आहे त्याच्या अगोदर मी पहिल्यांदा चपात्या करून घेते, त्यानंतर मी झाडायला सुरुवात करेन आणि मी कसं करते ते पण तुम्हाला मी सांगत करत जाईल. रात्री लावलेली कपडे बादलीत ठेवलेले आहेत उन्हात घालायला. कपडे कणी मशीनमध्ये टाकून ठेवूया, लिक्विड वगैरे सगळं टाकून कणी तयारी करून ठेवूया. फक्त कसं पाणी आल्याला कणी मशीन लावायला बरं पडेल. इकडे मी रात्रीची भांडी पण कणी थांबा दाखवते, भांडी पण घासून या जाळीमध्येच ठेवली होती. परत सकाळी पण कणी जेवण वगैरे केल्यानंतर जी घासली कणी ती पण अशी मी भरून ठेवलेली आहेत. म्हणजे आता परत ट्रॉलीजमध्ये ठेवलं तर परत काढायला लागते, डबल काम होईल म्हणून मी रात्रीपासूनच कणी अशी जाळीमध्ये ठेवून दिलेली आहेत. तर ही मी आता मधल्या रूममध्ये ठेवेन, म्हणजे ही झाडताना त्यावर धूळ वगैरे पडणार नाही. धूळ वगैरे काय नाही, पण कसे थोडीशी असतेच त्यामुळे ती पडतेच. तर इथे माझं जेवण वगैरे झालेलं आहे बघा. ओटा पण मी कणी पुसून वगैरे घेतले. आपलं रोजचं जे रुटीनचं झाडू वगैरे असं आहे कणी ते सगळं मी हे आवरून घेतलेलं आहे. बेडशीट ते चार्लीनं बसलेलं ते थोडंसं त्यांना विस्कटले, पण झाडून वगैरे रोजचं जे आपलं झाडू वगैरे आहे ते सगळं मी करून घेतलेलं आहे. म्हणजे आता किचन झाडणार आहे, तर किचन झाडल्यानंतर त्यानंतरचे बाकीचं सगळं कणी आपण रुटीनचं जे झाडू मारायचं असते ते झाडू मारायचं म्हटलं कणी सगळा पसारा जिकडे तिकडे पडलेला असतं. आणि पसारा पडल्यानं काय होतं माहिती आहे, असं टेन्शन जास्त असते. म्हणजे ह्यानंतर हे काम आवरायचं, हे कधी आवरायचं, असं कणी मनात 17 विचार येतात. बायका म्हटलं कणी डोक्यात विचार 1760 येतात शंका. त्यामुळे कणी ज्यावेळी झाडायचं असते, जी रूम झाडायची असते ती तेवढीच ठेवायची, बाकीचं सगळं कणी रुटीनची कामं आवरून घ्यायची. त्यानंतर शेवटी सगळ्यात कणी ती रूम झाडायला घ्यायची. म्हणजे कसं ती पण आता आपली आता म्हणजे मी ठरवलं तर आहे की हे सगळं किचन कणी आज मी आवरून घेणार, पण होईल का याची गॅरंटी आहे की, कारण आपण माणूस आहे शेवटी, मशीन नाही की बाबा हे टायमर लावलं, ह्या टायमरला इतकी कामं होणार. आता हे सगळं अर्धच केल्यानंतर माझं अंग दुखायला लागलं, डोकं दुखायला लागलं, परत तब्येत बिघडली किंवा असं करायला नको, कंटाळा आला, खूप लोड झालं तर ठेवायचं. कारण कसं बघा, एकाच दिवसात सगळं आवरायचं म्हटलं तर आपल्याला संध्याकाळच्या रुटीनची कामं असतात ती बाकीची करायलाच लागतात. असं नाही की झाडलं आणि झोपलं, संध्याकाळी कोणतरी दुसरं जेवण करून ठेवणार किंवा उद्याची सकाळचं रुटीनचं आपल्या जी दिवसाची कामं असतात ती करायलाच लागणार. दुसरं कोणी करायला असतं का नसतं. त्यामुळे जास्त असं लोड घ्यायचं नाही, आपणच आपली कणी काळजी घ्यायची. त्यामुळे कणी थोडंसं जितकं होईल कणी तितकं घ्यायचं. म्हणजे बनवलेलं आहे ते मी आता मधल्या रूममध्ये ठेवून देणार आहे, दोन्ही रूम बंद करणार आहे, त्यानंतर किचनमध्ये येणार आहे. पहिलं तर झाडतानाचं मी माझा अनुभव सांगेल. सकाळचे सगळं आपलं जेवण वगैरे सगळं आवरून घ्यायचं, सगळं कणी दुसऱ्या खोलीत ठेवून द्यायचं. त्यानंतर दुसरं म्हणजे कणी सगळ्या बाकीच्या रूम असतात त्या रुटीनचं आपलं झाडून किंवा पसार आवरणं हे सगळं कणी जे आवरायचं आहे ते सगळं आवरून घ्यायचं, कपडे वगैरे सगळे आवरून घ्यायचे. म्हणजे नंतर लोड आपल्याला जात नाही किंवा जास्त असं पसारा आपल्याला वाटत नाही. कारण सगळीकडे बघितलं कणी असं पसारा जास्त असला की ते उलट जास्त कामाचं टेन्शन येते. तिसरं म्हणजे जितकं होईल तेवढंच करायचं, पूर्णच एकाच दिवसात आवरायचं असं अट्टहास अजिबात करायचं नाही. नियोजनबद्ध शांत पद्धतीनं केलं की नाही सगळं व्यवस्थित आणि नीटनेटकं होतं. गडबड करायला गेलं की एक पण काम धड होत नाही. सगळा पसारा आपला काढून ठेवायचा, मग ते परत ठेवायचं, म्हणजे ठेवताना पण आपण कंटाळवाणा करतो. त्यामुळे तेवढीच जागा काढायची, तेवढीच स्वच्छ करायची आणि तेवढंच साहित्य तिथं नीटनेटकं असं बघून ठेवून द्यायचं. कडधान्य म्हणा, काही म्हणा, गडबडीनं ठेवलं तर ते आपल्या लक्षात पण राहत नाही. त्यामुळे जास्त गडबड गोंधळ अजिबात करायचं नाही. त्या पद्धतीनं केलं की नाही आपल्या मनाला पण शांती वाटते आणि मन पण शांत वाटतं एकदम, आणि सगळं फ्रेश होतं आणि सगळं नीटनेटकी कामं होतात आणि आपल्याला गोंधळ पण होत नाही. म्हणजे हे कुठं ठेवलं, ते कुठं ठेवलं असं पण होत नाही आपलं, आणि आपलं सगळीकडे लक्ष पण जातं. कानाकोपरा आपला स्वच्छ होतो. कारण एकदम आमच्याकडे कसं कार्बन वगैरे पडतं. आता मी मेमध्ये काढलं होतं बघा, म्हणजे मेमध्ये आमचा कारखाना इथला कारखाना म्हणजे बंद होतो. ऊस वगैरे जायचे बंद झाले की नाही कारखाना बंद होतं. त्यामुळे मेच्या एंडिंगला मी माझं सगळं डीप क्लिनिंग केलं होतं घराचं. त्यानंतर जून, जुलै, ऑगस्ट म्हणजे 3 महिने पूर्ण झाले. म्हणजे 3 महिन्यातून एकदा मला काढायलाच लागतं. त्यामुळे कधी मी बघणार आहे, आज जमलं पाणी अजून आलेलं नाही, पाणी जर आलं तर बघणार आहे माझ्या म्हणजे तब्येतीच्या ह्याच्यावर, बाकीच्या कामाच्या ह्याच्यावर. नाही तर मग ती वरची जी लॅपटॉपची मोठी भांडी आहेत की नाही ती मी काढणारच नाही, ती मी झाडून घेईन. ते माझ्या पाण्याच्या ह्याच्यावर मी बघेन मग ते काय करायचं. कारण मला कसं 3 महिन्यातून एकदा झाडायलाच लागतं. त्यामुळे एवढं काय ते आता घाण झालेलं नाही. उन्हाळ्यातच जरासं कसं कार्बन वगैरे पडतं, त्यामुळे नाही सगळं काढायला लागतं. पावसाळ्यात इतकी घाण. कसं झाडायचं ज्या पद्धतीनं माझ्या अनुभवानुसार मी सांगितलेलं, तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. आणि आजचा ब्लॉग कधी मी इथेच बंद करणार आहे. मी झाडताना दाखवेन मी कसं झाडेन, जेवढं जमेल तेवढं कधी मी दाखवण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न करेन. पण आजचा ब्लॉग इथेच थांबूया, पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. हो, आणि तुम्हाला मी आजच्या ज्या टिप्स सांगितल्या छोट्या ज्या माझ्या अनुभवानुसार मी करते, तर तुम्हाला त्या कशा वाटल्या तेही मला नक्की सांगा.